सद्गुरू श्री माणिकगिरी महाराज राजा बिरोबा यांच्या कृपा आशीर्वादानं होत असलेल्या ज्यांच्या सानिध्यामध्ये प्रवारामाईच्या उदरात असलेले संत मुकुंदास महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये होत असलेला हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह पंचक्रोशी सहभागानं सहकार्यानं यावर्षीचा 19वा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे दाडखुर्द मंडळ समस्त ग्रामस्थ दाडकर मंडळी यांनी हा पैजेचा विडा म्हणजे नारळ असतील जेवढे नीजवाले असतील सर्वांना माझे खूप खूप धन्यवाद की सप्ताहाच्या ध्वजारोहणापासून सप्ताहाच्या सुरुवातीपासून सर्व पेपरला बातम्या दिल्या तर तुम्ही सर्व पत्रकार तुमचे सुद्धा खूप खूप आभार शतश आभार धन्यवाद। या ठिकाणी भक्तीचा परमार्थाचा आनंद घेतात त्यांचे सुद्धा खूप आभार। माणिक बाबांच्या दर्शनाला येतात, महिपती महाराजांच्या दर्शनाला येतात, बिरोबाच्या दर्शनाला येतात आणि अमृत वाहिनी प्रवारामाईच्या उदरात पोटामध्ये असलेले आमचे संत मुकुंदास महाराज समाधीचं दर्शनाचा योग आपल्या सगळ्यांना घडतोय। या वर्षीच्या सप्ताहामध्ये दुग्ध सरकार योग आहे हे सप्ताहाचं दर्शन आहे, सप्ताहाचा प्रसाद आहे, पण त्यामध्ये दुग्ध सरकार योग मध्ये प्रवारामाई अमृत वाहिनीच्या उदरात आमचे संत मुकुंदास महाराज आणि त्यांच्या समाधीच्या दर्शनाचे योग आहे। म्हणून पंचक्रोशीनं ह्या सप्ताहाला आल्याशिवाय राहू नये। पंक्तीचा, प्रसादाचा, कीर्तनाचा, ज्ञानामृताचा, श्रवणाचा लाभ घेतल्याशिवाय राहू नये। मुकुंदास महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला आल्याशिवाय राहू नये। त्यामध्ये विशेषतः ह्या सप्ताहामध्ये हिवाळ्यात सप्ताह येतो म्हणून सप्ताहामध्ये 24 तास भजन ते 24 तास चहा ठेवावा लागतो। तर आमचे दाडकर मंडळीने 24 तास चहा ठेवला। कधी या कुठल्या भजनेने या बाहेरच्याने या चहा प्या, देवाचं दर्शन करा, नमस्कार करा, जेवणाचा आस्वाद घ्या, भाकरी आमटीचा आस्वाद घ्या। अशा पद्धतीचे नियोजन आमचे समस्त ग्रामस्थ मंडळी दाडखुर्द लहान थोर आबाल वृद्ध माता भगिनी यांच्यावर माणिक बाबांची मुकुंदास महाराजांची कृपा वर्षाव व्हावा असे महिपती महाराजांच्या चरणी, बिरोबाच्या चरणी आणि संत मुकुंदास महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया। हे तर पंचक्रोशीतील सर्वच गावकरी सर्व गाव या ठिकाणी अन्नदाना करता भाकरी आणून देत असतात, आमटे करता पैसे आणून देत असतात। तर याही वर्षी दरवर्षीच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी दाडकर मंडळीने हा सप्ताह घेतलाय आणि यशस्वीरित्या पार पाडण्याच्या वाटचालीने त्यांचं चालू आहे। अगदी जशी गंगा संत वाहावी तसा या सप्ताह संत वाहतोय, संत चाललाय, शांततेत चाललाय। भजन इथं 24 तासाचं भजन आहे, छान भजन चाललंय। आमचे भजनी, आमचे वारकरी, टाळकरी छान भजन करतायत। 3-3 तासाचे प्रहरे आहेत, त्या प्रहऱ्यामध्ये ते भजन करतायत। त्यांची जेवणाची व्यवस्था आमचे गावकरी मंडळ दाडकर मंडळी करतायत। त्यांना आंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था ते करतायत चालू आहे। आणि उत्तर ह्या सप्ताहात जवळजवळ 4था दिवस आहे। 4थ्या दिवशी जवळजवळ 10,000 लोक येण्याची दाट शक्यता आहे। रोज डबल लोक वाढत आहेत, जी आदल्या दिवशी येतात त्याच्या डबल दुसऱ्या दिवशी लोक येत आहेत। म्हणजे जवळजवळ गावकरी मंडळी, माता भगिनी, बचत गट, लहान थोर आबाल वृद्ध माता भगिनी इथं वाढण्याकरता, सहकार्य करण्याकरता, स्वच्छतेकरता सहभागी असतात। आणि पंचक्रोशीतील अन्नदाते पंचक्रोशीतील गावं भाकरी घेऊन येतात, आमटीकरता पैसे देतात। तर त्या भाकरी आणणारे पंक्ती अन्नदाते त्या पंक्तीच्या गावांना माझी विनंती राहील की भाकरीमध्ये हातभार वाढवावा। जिथे 2 आणायचे तिथे 4 आणाव्यात, 4 आणतात तिथे 8 भाकरी आणाव्यात। म्हणजे येणाऱ्या समाजाच्या अन्नदानाचं, जेवणाची व्यवस्था छानशी होईल, पोटभर त्यांना जेवायला मिळेल। असं नाही की सप्ताहवाले नियोजन करत नाही, त्यांनी सुद्धा घर पीठ वाटून, बाजरी विकत घेऊन पीठ वाटून, दळून आणून पीठ वाटलं आणि त्याच्या भाकरी चालू आहे। पण मग आपण पंचक्रोशीतले सगळ्यांच्या मिळून हा सप्ताह असतो। दरवर्षी आपण एका गावाला करायला देतो, पण ज्या वर्षी ज्या गावाला दिला जातो त्या गावावर जास्त बोजा पडू नये म्हणून आपण पंचक्रोशीतील सर्वांना, माणिक बाबांचे भक्त मंडळी, महिपती महाराजांची भक्त मंडळी, संत मुकुंदास महाराजांचे भक्त मंडळी, वारकरी